तर हॅलो मित्रांनो, मी अंकुश सोनवणे आणि स्वागत आहे तुमचं सोनवणे गोट फार्ममध्ये। तर मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये बोलणार आहे की शेळ्यांनी ज्या कडकी खाल्लेली असते, वजन कमी होत चाललं असतं आणि त्यांचं वजन वाढत नाही, अशा गोष्टीवर बोलणार आहे मित्रांनो। आणि औषध सांगतोय मी त्यांना। तर मित्रांनो, भरपूर अशा शेळ्या बकऱ्या मेंढ्या आपल्या असतात जे की सुधरतच नाही आणि वजन खूप कमी झालेलं असतं आणि आपल्या खांडामध्ये वेगळंच त्यांना कडकी खाल्लेली असते। एक दोन शेळी असते ती एकदम जाम झालेली असते। अशा शेळ्यांना काय उपचार केला पाहिजे, तर व्हिडिओमध्ये तोच विषय असे आहे आपला। मित्रांनो, ज्या शेळ्या की कडकी खाल्लेली असते आपल्या फार्ममध्ये, त्यांना पहिले तर जंतनाशक करणं आवश्यक असतं। कारण की जे खाल्लेलं असतं त्यांना अन्न, ते त्यांच्या पोटातले जंत जास्त करून संपवून टाकतात आणि जंतच ते पूर्ण त्यांचं पोषक तत्व घेऊन टाकत असतात आणि जंत असल्यामुळे शेळीचे रक्त वाढ होत नाही आणि अशामुळे शेळीचं वजन कमी होत असतं आणि शेळी कमजोर होत असते। तुम्ही किती बी शेळीला जर खाण्यास टाकले, किती कडधान्य खुराक बिराक सगळं टाकलं तरी शेळीचं वजन वाढत नाही मित्रांनो। त्यासाठी मित्रांनो, शेळीचे जे जंतनाशक आहे, पोटातले जंत आहे ते पहिले मारणं आवश्यक असते आणि जंतमुक्त शेळी झाले शेळीला आहार जो असतो, जो आपण ढेप काय असं खुराक बिराक देत असतो, तो शेळीच्या अंगी लागत असतो मित्रांनो। आणि जंतनाशक झाल्यानं शेळी जंतनाशक आपण दिलं तर 3 दिवस जुलाब करते मित्रांनो। घाबरून जायची काहीच कारण नाही। एकदा जंतनाशकचे औषध पाजले तर 3 दिवस शेळी जंत फेकण्यासाठी जुलाब करत असते मित्रांनो। त्याच्यासाठी कोणतीही गोळी जुलाब बंद होण्याची गोळी देऊ नका तुम्ही मित्रांनो। 3 दिवसानंतर शेळीचे जुलाब आपाप कमी होत असतात मित्रांनो। आणि त्यानंतर शेळीला द्यायचे असते ते लिव्हर टॉनिक। तुम्हाला मित्रांनो आपल्या मेडिकलमध्ये व्यवस्थित लिव्हर टॉनिक घेऊन या। तुम्हाला एक औषध सांगतो मित्रांनो, ब्रोटॉन नावाचे हे लिव्हर टॉनिक एकदम व्यवस्थित आणि एकदम चांगल्या रीतीने काम करते मित्रांनो। आपण जंतनाशक करायच्या टायमाला जे जंतनाशक पाजले असतं त्याच्यामुळं शेळीचे लिव्हर डॅमेज झालेले असते आणि त्यासाठी रिपेअर करण्यासाठी लिव्हर टॉनिक म्हणजे देणे एकदम आवश्यक आहे मित्रांनो। ब्रोटॉन हे नावाचे लिव्हर टॉनिक सहसा 3 दिवस म्हणजे 3 दिवसानंतर रोज 10 दिवस पाजायचे आवश्यक आहे। 10 दिवस पाजल्याने त्याचा रिझल्ट एकदम व्यवस्थित भेटतो मित्रांनो। औषध थोडे महाग आहे पण रिझल्ट एकच नंबर आहे मित्रांनो त्याचा। आणि अशामुळे शेळीची ताकद वाढते, रक्त वाढते आणि शेळीची पाचनशक्ती वाढते आणि शेळी आपचा जो आहार असतो तो जास्त प्रमाणात घेत असते। शेळी जास्त खायला लागते, भूक शेळीला जास्त लागल्यामुळे शेळीचे वजन वाढण्यात आपोआप मदत होते मित्रांनो। शेळी जास्त करून लवकर वेट गेन करते मित्रांनो। हे औषध सतत 10 दिवस औषध पाजले पाहिजे मित्रांनो, तेव्हा याचा औषधाचा रिझल्ट एकदम भारी भेटतो मित्रांनो। ब्रोटॉन हे औषध तुम्ही आता तुमच्या शेळीला जर ताप जर आला असेल आणि तुम्ही तापाचे एकदम हेवी इंजेक्शन किंवा औषध दिलं असेल तर ब्रोटॉन तुम्ही पाजू शकता। कारण की तापामुळे शेळीला ट्रेस येतो आणि जे हेवी इंजेक्शन असतं त्यामुळे बी शेळी थोडी कमकुवत होत असते। त्यामुळे आपलं ब्रोटॉन इंजेक्शन म्हणजे औषध असतं ते शेळीला 10-15 ml पाजलं तर शेळी ट्रेसमुक्त होते आणि त्या एकदम हेवी इंजेक्शन असतं ते तापाचं, त्यामुळे त्याला लढायची ताकद मिळते, त्याने ग्लुकोज सारखं काम करते एकदम मित्रांनो। जंतनाशक करायच्या टायमाला शेळी गाभण असल्यास जंतनाशक व्यवस्थितपणे आणि जे गाभण शेळीला जंतनाशक चालेल असेच जंतनाशक तुम्ही द्या। बाजारामध्ये गाभण शेळीचे बी वेगळे जंतनाशक भेटते मित्रांनो, तर ते जपून काळजीपूर्वक घ्या आणि शेळ्यांना द्या मित्रांनो। लहान करडायला ब्रोटॉनचा एकदम चांगला रिझल्ट आणि शेळ्याला एकदम चांगला रिझल्ट आहे। फक्त त्याचे देताना
दिवसातून एकदा जरी 10 दिवस द्यायचं, कंटिन्यू 10 दिवस जर दिलं तर एकदम बेस्ट रिझल्ट भेटतो मित्रांनो त्याचा. थोडं किमतीनं महाग आहे, पण जे आपण लहान करड राहते आपले त्यांना देऊ शकतो आपण. आणि खांडामधली जर एखादी शेळी एकदम जास्त कमकुवत असेल, कमजोर होत चालली असेल दिवसांदिवस, अशा शेळीला तुम्ही देऊन टाका. आणि मित्रांनो एकदम बेस्ट रिझल्ट आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो.